आजच्या निकालाबाबत अगदी सर्वसामान्यांबाबत देखील उत्सुकता आहे। आपण थेट जाऊया घटनातज्ञ ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट आपल्यासोबत आहेत। उल्हास सर, तुमचं साम टीव्हीवर स्वागत आहे। या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। 9 महिने संघर्ष म्हणजे 20 मला अजून तारीख आठवते 20 जून 2022 ला विधान परिषदेचा निकाल लागला आणि त्या दिवसापासून या संपूर्ण बंडाला सुरुवात झाली, सत्ता संघर्षाला सुरुवात झाली। त्यानंतर 9 महिने सर्वोच्च न्यायालयात सगळा संघर्ष होता आणि आता सगळा सुनावणीचा जो चेंडू होता तो विधानसभा अध्यक्षांकडे आहे आणि त्यांचाच निकाल आता काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। उल्हासजी, मला एक महत्त्वाचं सांगा की या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये जे आउटपुट बाहेर पडणार आहे ते नक्की कायद्याला धरून असणार आहे का? कारण सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या कक्षा आहेत त्याला मर्यादा आहेत। नाही, आपला प्रश्न खूप अवघड आहे। काय एक गोष्ट आधी लक्षात घ्या की दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं, त्यात भारतालाही स्वातंत्र्य मिळालं। त्याला तिसरं जग म्हणतात। या तिसऱ्या जगामध्ये 125हून जास्त देश आहेत। या 125 देशांमध्ये भारत हा एकच देश असा आहे की जो एकाच राज्यघटनेखाली 75 वर्ष यशस्वीरित्या लोकशाही चालवतोय। त्यामुळे या लोकशाहीचं संरक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचंच, वी द पीपल ऑफ इंडिया, आपलं कर्तव्य आहे। आत्ता जो निर्णय लागणार आहे, माझ्या मते या निर्णयांनी भारताची लोकशाही ही सुदृढ होणार का उतरणीला लागणार हे ठरणार आहे। त्यामुळे माझ्या मते हा निर्णय अति महत्त्वाचा आहे। याच्या आधीही अँटी डिफेक्शन लॉ खाली निर्णय लागलेले आहेत, पण ते छोट्या छोट्या राज्यात नॉर्थ ईस्टमध्ये वगैरे लागलेत। ही पहिलीच फार मोठी केस आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या की हा अँटी डिफेक्शन लॉ 85 साली जो केला राजीव गांधींनी, त्याचं मुख्य कारण असं होतं की लोक इतके वेळा पक्ष बदलत होते की त्यामुळे संसदीय लोकशाहीचं अधःपतन व्हायला लागलं होतं आणि राजकीय भ्रष्टाचारातून इतर भ्रष्टाचार निर्माण होतो। म्हणून याला आपण पायबंद घालायला पाहिजे, याच्या मागचं सगळं तत्वज्ञान आहे। त्यावेळी ॲक्च्युली राजीव गांधींकडे लोक येत होते, तरीसुद्धा त्यांनी हा कायदा केला आणि पक्षांतराला बंदी आली। आता वास्तविक आपण हा कायदा जो आहे हा जास्त भक्कम करायला पाहिजे, पण दुर्दैवाने मला काही दिवस जे दिसत आहे ते यातनं पळवाटा शोधण्याचं काम जास्त चालू आहे। म्हणजे राजकीय लोक पण पळवाटा शोधत आहेत आणि त्या वकील लोक त्यांना मदत करत आहेत। आता एक गोष्ट निश्चित आहे की ज्यावेळी पंतप्रधान फार पॉवरफुल असतात, जसं इंदिरा गांधी होते किंवा आता मोदी सरकार आहे, त्यावेळी इतर जे लोक असतात, म्हणजे स्पीकर असेल, गव्हर्नर असेल, इलेक्शन कमिशन असेल, हे त्यांच्या प्रभावाखाली येतात आणि त्यामुळे लोकशाहीचं नुकसान होण्याची शक्यता असते। त्यामुळे झालं आहे काय की आज लोकांचा स्पीकर काय, गव्हर्नर काय, इलेक्शन कमिशन काय आणि काही अर्थाने सुप्रीम कोर्ट काय याच्यावरची विश्वासार्हता कमी व्हायला लागली आहे। ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आता आज स्पीकर आपला जो निर्णय देणार आहेत, वास्तविक इंग्लंडमधनं आपण ही पद्धत घेतलेली आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसीची। बरोबर, तिथे स्पीकर झाल्यानंतर तो मनुष्य पक्षाचा राजीनामा देतो। आपल्या इथे कोणीही राजीनामा देत नाही। एक व्यंकय्या नायडू सोडले भाजपचे, ते फक्त राज्यसभेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला होता। हा अत्यंत उत्तम पायंडा त्यांनी पाडला होता, परंतु त्याचं कोणी उपयोग केलेला दिसत नाही मला। हा एक भाग झाला। तो अंपायरसारखं काम त्यांनी करायचं आहे। तो पुढच्या वेळी निवडणुकीला उभं राहिला की त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही, म्हणजे तो अनअपोज निवडून येतो आणि अंपायरसारखं काम करत राहतो। आपल्याकडे सरळ सरळ हे पक्षाचे मेंबर असतात। वास्तविक बघता अँटी डिफेक्शन लॉमध्येच अध्यक्षांनी जर का स्पीकरनी राजीनामा दिला तर तो डिस्क्वालिफाय होत नाही, त्याला प्रोटेक्शन आहे, ते अपवाद आहे। म्हणजे घटनेचं तत्वज्ञान काय आहे ते लक्षात घ्या। इव्हन 10व्या शेड्यूलमध्ये सुद्धा की स्पीकरनी इंडिपेंडंटली पक्षाच्या प्रभावाखाली काम करू नये। प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही आहे आणि गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्यात महाराष्ट्रात त्या आश्चर्यकारक आहेत। त्या कुठल्याच म्हणजे कायद्याच्या किंवा घटनेच्या नैतिकतेत बसत नाही आहेत। आत्ता जे स्पीकर काम करत आहेत हे स्पीकर म्हणून काम करत नाही आहेत। बऱ्याच जणांना हे माहिती नसतं। 10व्या शेड्यूलखाली त्यांना डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय द्यायचा आहे, म्हणजे ते क्वेसाय ज्युडिशियल अथॉरिटीमध्ये बसलेत, ते ट्रिब्युनल म्हणून बसलेत आणि त्यामुळे जज जो असतो, एका तऱ्हेने हे जज आहेत, त्यांनी आरोपीकडे जायचं नसतं। ते जे मुख्यमंत्र्यांकडे काल गेले हे नैतिकतेत कुठेच बसत नाही। शिवाय ते सर्व माध्यमांशी बोलत आहेत। जजनी माध्यमांशी बोलणं हे अजिबात मान्य नाही आहे कायद्याला। आता वास्तविक निर्णय दिल्यानंतर माध्यमांनी
काय बोलायचं ते बोलायचं असतं. आता हे स्पीकर आधीच जर का बोलायला लागले तर मग लोक पण त्यांचा निर्णय काय येईल ते पार्शल असतील का. आत्ता जे माझ्या आधी मला वाटतं संजय राऊत बोलले, तर अशा तऱ्हेने आरोप करायची हिंमत लोकांची का होते. तर खुद्द स्पीकर हे त्यांना बापट सर याला जोडूनच आणखीन एक मुद्दा घेतो की निकालाला खूप विलंब झालेला आहे, निकाल द्यायला विधानसभा अध्यक्षांकडनं. हो, नाही अगदी बरोबर आहे. म्हणजे आता कसं असतं की म्हणजे मी टीका नाही करत आहे मी, आणि कुठल्या व्यक्तीवरही टीका करत नाही. मी फक्त राज्यघटनेचा शिकवणारा माणूस असल्यामुळे राज्यघटनेला धरून फक्त बोलतोय की स्पीकरला ज्यावेळी सेशन चालू नसतो त्यावेळी फारसं काम नसतं, सेशनच्या वेळी अर्थातच खूप काम असतं. त्यामुळे आता 8 महिने जर का लागले असतील, सुप्रीम कोर्टाची याच्यात दोष मोठा आहे की सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, सेपरेशन ऑफ पॉवर्स असल्यामुळे हा निर्णय जो आहे तो स्पीकरनी द्यायचा. अगदी बरोबर आहे. किती वेळात द्यायचा, तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं रिझनेबल टाईममध्ये द्या. आपल्याकडे प्रत्येक शब्दाचा दुरुपयोग केला जातो. रिझनेबल टाईम म्हणजे आधीच्या निर्णयांमध्ये म्हटलेलं की 3 महिने, आता 3 महिन्याच्या ऐवजी 8 महिने झाले, म्हणजे 5 महिने जास्त घेतले गेले. आता हे का झालं, तर 2च गोष्टी फक्त शक्य आहेत ना. एक म्हणजे आपले स्पीकर अकार्यक्षम असू शकतात किंवा ते राजकीय दडपणाखाली असू शकतात. आता या दोन्ही गोष्टी अपेक्षित नाही आहेत राज्यघटनेला. त्यामुळे हा जो निकाल लागलाय, शेवट एक लक्षात घ्या की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, हे तर आमचं पहिलं तत्व आहे. आता जर का हे आत्ता जर का ठरलं की समजा हे सरकार अनकॉन्स्टिट्युशनल आहे, मग 1.5 वर्ष यांनी जे कारभार केला तो अनकॉन्स्टिट्युशनल होता. बरं, ते इनव्हॅलिडेट होत नाहीत. जे त्यांनी घेतलेले निर्णय आहेत आधीचे ते तसेच राहतात ना. म्हणजे किती चुकीच्या मार्गाने आपण जातोय. तेव्हा तुमचं म्हणणं जे आहे की 8 महिने हे फार लागले, ते अगदी बरोबर आहे. याचं दुमत असायचं कारणच नाही काही. अगदी. बापट सर, आणखीन एक मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधतोय की सुप्रीम कोर्टाने जी आपली निरीक्षणं नोंदवली होती की शिवसेनेच्या ठाकरे गटाने जे प्रतोद म्हणून सुनील प्रभूंची नेमणूक केली होती ती योग्य आहे, आणि शिंदे गटाने जी नेमणूक केली होती गोगावले त्यांची ती निवड बेकायदेशीर आहे असं म्हटलं होतं, आणि एकनाथ शिंदेची देखील गटनेतेपदीची निवड आहे ती बेकायदेशीर आहे असं म्हटलं होतं. तर हे 2 मुद्दे विधानसभा अध्यक्ष डोळ्यासमोर ठेवून निकालात त्याचं प्रतिबिंब पडेल असं वाटतं. काय असतं, सुप्रीम कोर्टाने काहीही निर्णय दिला की ते राज्यघटनेचे इंटरप्रिटेशन असतं. बरोबर. आता त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे की सुप्रीम कोर्टाने आत्ता जो 11 मेला निर्णय दिला, म्हणजे काही दिवसांपूर्वी, त्यात त्यांनी काय म्हटलं की गव्हर्नरनी जे सेशन बोलवलं ते अनकॉन्स्टिट्युशनल होतं, म्हणजे गव्हर्नर चुकला. स्पीकरनी जो व्हीप नेमला तो चुकीचा नेमला, म्हणजे स्पीकर चुकला. बरोबर. आणि याच्यानंतर जेव्हा हे काय म्हणायचं त्याला सेशन बोलवला गेला, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. म्हणजे वास्तविक कपिल सिब्बल यांनी जे आर्ग्युमेंट केलं होतं की मग स्टेटस को अँटी निर्माण व्हायला पाहिजे, म्हणजे पुन्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून बोलवायला पाहिजे, बरोबर, ते सुप्रीम कोर्टाने केलं नाही आणि शिंद्यांची नेमणूक योग्य आहे असा निर्णय दिला. तेव्हा सुप्रीम कोर्ट सुद्धा काही अंशांनी या सगळा जो प्रकार चालला याला जबाबदार आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं गव्हर्नर चुकला, स्पीकर चुकला, आणि तरीसुद्धा शिंदे मुख्यमंत्री राहतील, अँटी स्टेटस को अँटी आम्ही देत नाही. तेव्हा मला असं वाटतं की आता स्पीकर जो निर्णय देईल तो एक प्रेसिडेंट निर्माण होणार आहे, आणि अर्थात चुकीचा निर्णय दिला तर तिथून पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाता येतं, हे मी आत्ताच क्लिअर करून टाकतो. परंतु तो जर का निर्णय बरोबर आला तर ते भारताच्या लोकशाहीवर फार मोठा उपकार होईल. अगदी. बापट सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या सर्व सत्ता संघर्षामध्ये अगदी सर्वसामान्यांच्या मनात एकच उत्सुकता आहे, एक बाब की खरंच जर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळेल का, काय शक्यता आहे.